नमो नमः छात्राः, 10वी कक्षा संस्कृतचा आपण तृतीय पाठः सुक्तीसुद्धा आज पाहणार आहोत. एक एक म्हणून दाखवतो मी. विद्यानां नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनं विद्याभोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परं दैवतं विद्या राजसु पूज्यतेन तु धनं विद्या विन पशु. अर्थ सांगतो मी. विद्या म्हणजे नरस्य मनुष्याचे रूपमधिकम, रूपम प्लस अधिकम म्हणजे सर्वाधिक सुंदर रूप, प्रच्छन्न गुप्तम धनम म्हणजे सुरक्षित असे धन आहे. विद्या भोग करी, विद्या उपभोग मिळवून देणारी, यशः सुख करी, यश व सुखाची खाण आहे. विद्या गुरूणाम गुरुः, विद्या गुरूंची गुरु आहे. विद्या बंधुजनो विदेश गमने दुसऱ्या देशात गेल्यानंतर विद्या बंधुजनो, विद्या आपल्या भावाप्रमाणे असते. विद्या परम दैवतम, विद्या हेच श्रेष्ठ दैवत आहे. विद्या राजसु पूज्यते, राजांना विद्या प्रिय असते. नतु धनम, धन नाही. विद्या विहीन, विद्या नसलेला मनुष्य पशुप्रमाणे असतो. दुसरं सुभाषित आपलं निंदंतु नीतिनिपुणा. दुसरं सुभाषित सांगतो एकदा. निंदन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पतः प्रविचलन्ति पदं न धीराः. आणखी एकदा बघा. निंदन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पतः प्रविचलन्ति पदं न धीराः. निंदन्तु नीतिनिपुणा, नीतिशास्त्रामध्ये निपुण असलेले लोक निंदन्तु निंदा करोत वा स्तुवन्तु किंवा स्तुती करोत. लक्ष्मी समाविशतु, लक्ष्मी येवो, गच्छतु वा यथेष्टम किंवा तिच्या इच्छेनुसार गच्छतु जावो. अद्यैव वा मरणमस्तु, आजच मरण येवो वा किंवा युगांतरे कालांतराने येवो. न्यायात पतः प्रविचलन्ति पदम न धीराः, पण धीराः उत्तम प्रतीची माणसे न्यायात पतः न्याय मार्गावरून आपला पाऊल ढळू देत नाहीत. तिसरं. आत्मनो मुख दोषेन बध्यन्ते शुकचारिकाः बका तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थ साधनम. आत्मनो मुख दोषे, आपल्या मुख दोषामुळे बध्यन्ते शुक सारिका, शुक म्हणजे पोपट, सारिका म्हणजे मैना. आत्मनो मुख दोषेन, आपल्या मुख दोषामुळे पोपट आणि मैना बध्यन्ते बंधनात अडकतात. बका तर न बध्यन्ते, बगळा मात्र बंधनात अडकत नाही. कारण मौनम सर्वार्थ साधनम, मौन हेच सर्व सिद्धीचे साधन आहे. पुढचं सुभाषित. रथ सैकम चक्रम भुजगैमिता सप्ततुरगाः नीरा लंबो मार्ग चरण विकल सारथीरपि रवीर्याते भान्तम प्रतिदिनं पारस्य नभसः क्रिया सिद्धिः सत्वे भवति महतामनोपकरणे.
रथस्यैकम, रथस्य प्लस एकम चक्रम, रथस्य रथाचे, कुणाच्या? सूर्याच्या रथाचे एकच चाक, भुजगैमिताहा, भुजगैमिताहा, सर्पाच्या लगामाने आवरून धरलेले सप्ततुरगाहा, 7 घोडे, निरालंबो मार्ग, अधांतरी रस्ता, चरण विकलह सारथीरपी, सारथीरपी, सारथी देखील, चरण विकलह म्हणजेच पांगळा, र वीर्याते वांतम प्रतिदिनम अपारस्य नभस, तरी देखील रवी म्हणजेच सूर्य, अपारस्य नभसः आणि प्रतिदिनम म्हणजेच दररोज, तरी देखील सूर्य दररोज अपार अशा आकाशाच्या शेवटापर्यंत जातो. त्याचप्रमाणे क्रियासिद्धी ही सत्वे भवती महताम नोपकरणे, त्याचप्रमाणे महताम मोठ्या माणसाच्या कार्याची सिद्धी ही त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते, साधनावर नाही. त्याचप्रमाणे मोठ्या माणसाच्या कार्याची सिद्धी त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते, साधनावर नाही. पुढील सुभाषित अल्पानामपि, अल्पानामपि वस्तूनां सहति कार्य साधिका, त्रणे गुणत्व मापन्नय वर्धन्ते मत्त दंतीनः. अल्पानामपि विशेष महत्वाच्या नसलेल्या वस्तूनां, वस्तूंची सहती म्हणजेच एकी, विशेष महत्वाच्या नसलेल्या वस्तूंची एकी कार्य साधिका, कार्य साधून देणारी ठरते. जसे त्रणे गुणत्व मापन्नय म्हणजेच गवताच्या काड्यांची दोरी वळल्यावर त्याने मत्तदंतीनः बध्यन्ते, माजलेला हत्ती देखील बांधला जातो. पुढचं सुभाषित प्रथम वयसी, प्रथम वयसी पीतं तोयमल्पं स्मरन्तः, शिरसि निहित भारा, नारिकेला नरानां ददती जलमनल्पा, स्वादमाजीवितान्तं नहि कृतमुपकारं, साधवो विस्मरन्ति. प्रथम वयसी लहानपणी पिलेल्या, पीतम म्हणजेच पिलेल्या, तोयम म्हणजेच पाणी, लहानपणी पिलेल्या पाण्याची स्मरंतः आठवण करणारे, नारिकेला नारळाचे झाड, शिरसी आपल्या डोक्यावर, निहित भारा म्हणजेच ओझे, लहानपणी पिलेल्या पाण्याची आठवण करणारे नारळाचे झाड, शिरसी निहित भारा आपल्या डोक्यावर ओझे वाहून, नरानाम मनुष्यांना, ददती जल मनल्पा स्वादमाजीवितांतम, आजीवितांतम आपल्या जीवनाच्या शेवटापर्यंत, ददती जल म्हणजेच पाणी देते, नै कृतमुपकारम साधवो विस्मरन्ति. त्याचप्रमाणे साधवो सज्जन माणसे कृतमुपकारम केलेले उपकार नाही विस्मरन्ति कधीही विसरत नाहीत. शेवटचं सुभाषित घटम बिंद्यात, घटम बिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद्रास बरोहनम, येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुष भवेत. घटम बिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद्रास बरोहनम, येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुष भवेत. घटम बिंद्यात, घट म्हणजे मडके फोडावे, पटम छिंद्यात कपडे फाडावेत, कुर्याद्रास बरोहरम गाढवावर बसावे, येन केन प्रकारेण कोणत्या ना कोणत्या प्रकारे, प्रसिद्ध
पुरुषो भवे, पुरुषो मानसाने प्रसिद्ध व्हावे. अशा प्रकारे आपलं सुक्ती सुद्धा हा पाठ संपलेला